शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज दापोली एसटी आगार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने 15% प्रवासी भाडे वाढ केली आहे। ती सामान्य जनतेला त्रासदायक आहे। आधीच महागाईने त्रस्त असलेल्या प्रवासी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते। एसटी प्रवासी भाडेवाढ विरोधी निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कदम यांच्यासह तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। घोटाळा करणाऱ्या सरकारचा 2000 कोटीचा एसटीचा घोटाळा झालीच पाहिजे। एसटी भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे। एका मंत्र्याला 20 पोलीस आहेत आणि त्या 20 पोलिसांचा जवळजवळ महिन्याला 20 लाख रुपये खर्च आहे। असे याच्यामध्ये मागे 40 शिवसेनेचा पुढे गद्दार केलेले 40 जणांना प्रत्येकी 20 पोलीस म्हणजे 800 पोलीस। या 40 जणांना 800 पोलिसांना महिन्याला 1-1 लाख प्रमाणे जवळजवळ लाखो रुपये 80 कोटी रुपये महिन्याला यांचा पोलीस प्रशासनावर खर्च झाला। बरं, ह्याने असं काय मोठं पराक्रम केला होता? ह्याच्याकडे आपल्या मतदारसंघामध्ये आमदार आहेत, त्यांनी सांगितलंय 15% भाडेवाढ ही अनिवार्य झाली तरी काही मोठी झाली नाही। हे कुठे एसटीना फिरतात? काल उद्घाटनापुरते इथे दिसले। यांनीच या ठिकाणी यांना स्वतःला 20 पोलीस बंदोबस्त, पुढे गाडी, पाठीमागे गाडी, पुढच्या गाडीत 10 पोलीस, मागच्या गाडीत 10 पोलीस, यांच्या बापाला 10 पोलीस, पुढे पोलीस, 40 पोलीस, 4 गाड्या सरकारच्या फिरवत आहेत। महिन्याला 40 लाख रुपये ह्यांना खर्च आणि त्याचा भुर्दंड कुणी भरायचा? तो सर्वसामान्य आमच्या या ठिकाणी लोकांनी भरायचा। आणि मग तुम्हाला भीक लागत असता 15% आमच्याकडे वसूल करताय, पण तुमच्या एसटीमध्ये 2000 कोटीचा घोटाळा झाला। हे तुम्ही ओळखताय ना? एसटीच्या कर्मचाऱ्यांची भाडेवाढ नाही, पगारवाढ नाही, पगारवाढ झाली नाही, परंतु पगारवाढ नाही झाली तर आमच्या एसटीत 2000 कोटीचा घोटाळा झाला आहे। या आम्ही नाही काढला, हा 2000 कोटीचा घोटाळा तुम्ही एसटीचाच उघड झालेला आहे। टायर त्याच्यामध्ये रिमोटच्या नावाने करोड रुपयाचा घोटाळा आहे। आणि मग हे करत असताना घोटाळे करणारं सरकार हे पैसे वसूल करते सर्वसामान्य प्रवाशांकडून। आज या ठिकाणी मुंबईला जाणारा माणूस, प्रत्येक माणूस 100 रुपये जास्त भरतो। तो 100 रुपये मागच्या काळामध्ये कमी होते गेल्या आठवड्यात, आणि त्याच्यावर तो इथं उतरला की तो रिक्षाला त्या ठिकाणी जातो, तो रिक्षाला 100 रुपये देत होता। आणि मग हा सगळा भुर्दंड त्याच्यावरती त्या ठिकाणी बसलेला आहे। ही भाडेवाढ या ठिकाणी तात्काळ रद्द झाली पाहिजे। हे आजच्याच पोचवाल काय तर तुम्ही पण सामील आहे त्यात, आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही ते पोहोचवलं पाहिजे। 2500-2000 कोटीचा घोटाळा या आमच्या सर्वसामान्य प्रवाशांच्या पैशाचा घोटाळा आहे। या मंत्र्यांना काय झालं नाही की आम्ही कुठं त्याच्यावर 15% भाडेवाढ झाली समर्थन करतील, आम्ही तिथे हा संपूर्ण प्रवाशांच्या वतीनं त्याचा निषेध करतो। एसटीला सवलत दिली पाहिजे। हे काय यांच्या पदरचे येत नाहीत, गाड्या आल्या त्यात माणसं बसतात, मंत्र्यांची पोरंबाळ नाही बसतात। तिथं सर्वसामान्य या ठिकाणी सर्वसामान्य जनता आणि त्यांचे विद्यार्थी पालक वर्ग बसणार आहे, आणि मग त्यांच्या पैशात एसटी येते, मंत्र्यांच्या पैशात येत नाही। आणि मग ही प्रवास भाडेवाढ त्या ठिकाणी जी पहिली होती तशी झाली पाहिजे। ही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दापोली शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी प्रवासी भाडेवाढ रद्द, प्रवासी भाडेवाढ रद्द, प्रवासी भाडेवाढ रद्द। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।